मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात स्वामी दर्शनाने करूया। तर बघा, माझी देवपूजा झालेली आहे आणि किती सुंदर आपले देव दिसतायत। खरं तर निर्जला एकादशी होती आणि त्या निमित्ताने मी आदल्या दिवशीच भरपूर फुलं आणि गजरे महाराजांसाठी आणलेली होती आणि एक गजरा आहे तो महाराजांना वाहिला होता आणि अजून 2 गजरे मी आणले होते। तर त्यापैकी ते उरलेले जे 2 गजरे आहेत ते मी महादेवाच्या पिंडीवर वाहिले, एक महादेवासाठी आणि एक माता पार्वतीसाठी। महाराजांना गजरे खूप आवडतात आणि स्वामी महाराज म्हणजेच आपले आई भगवतीचंच रूप आहे, आपल्या कुलदेवतेचं आई तुळजाभवानीचंच एक रूप आहे। त्यामुळे मी नेहमी महाराजांना गजरा वाहते आणि कधी कधी तो गजरा थोडा वेळ म्हणजे थोडासा सुकायला लागला की मग मी काढून घेते आणि माझ्या केसांमध्ये माळते। खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्हिटी वाटते। तर देवपूजा वगैरे झाली आणि मग त्यानंतर वातावरण बघा कसं झालेलं आहे। पावसानंतर हे असं वातावरण तयार झालेलं होतं, तर थोडंसं फ्रेश असं वाटायला लागलं होतं। म्हटलं चला अशा फ्रेश वातावरणातच व्लॉगला सुरुवात करूया। पण झालं असं की काही कामानिमित्त मला व्लॉग शूट करता आला नाही आणि मग व्लॉगला सुरुवात संध्याकाळीच करावी लागली। तर संध्याकाळी आता मी माझं जे स्किन रुटीन आहे ते करत आहे। संध्याकाळी साधारण 5:30-6 वाजता मी माझं स्किन रुटीन करते। खरं तर आपण सर्व स्त्रिया इतके बिझी होऊन जातो आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये आणि सर्व जबाबदाऱ्यांमध्ये की आपण स्वतःची काळजीच घेत नाही। तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या स्किनची, स्वतःच्या केसांची आणि तब्येतीची, सर्व गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे। तर मी एवढी काळजी घेऊन सुद्धा मध्ये एखादा पिंपल वगैरे येतोच मला। म्हणजे कधी कधी काय होतं ना की पिरियड्स पुढे मागे होऊन जातात, तर कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे एखाद दुसरा पिंपल येऊन जातो आणि तो इतका घाणेरडा असा डाग सोडून जातो ना की पूर्ण चेहऱ्याची वाट लागून जाते। तर मी त्यासाठी विचार केला आहे की भरपूर पाणी प्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जी हीट आहे ती कमी होईल आणि स्किनवर अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स होणार नाही आणि हॉर्मोनल इम्बॅलन्ससुद्धा कमी व्हायला मदत होईल। तर प्रयत्न तर चालूच असतात, पण त्यासोबत आपले जे प्रोडक्ट्स आहेत ना ते सुद्धा आपण खूप व्यवस्थित विचार करून वापरले पाहिजे। मी जे काही प्रोडक्ट्स वापरते त्यामुळे माझ्या स्किनमध्ये खरंच खूप बदल झालेला आहे। सध्या मी जरा प्रोडक्ट्समध्ये चेंज केलेला आहे। तर मी कोणते प्रोडक्ट्स वापरते हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। कारण आपल्या स्किननुसार आपल्याला स्किन केअर करायचा असतो, तरीसुद्धा मी तुम्हाला हेल्प करायचा नक्कीच प्रयत्न करेन। जर तुमची स्किन जर ड्राय असेल तर मी जे प्रोडक्ट्स वापरते ते तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सूट होऊ शकतात। कारण माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे, त्यामुळे मला खूप जास्त काळजी घ्यावी लागते माझ्या स्किनची, जेणेकरून स्किनमध्ये हायड्रेशन भरपूर प्रमाणात राहिलं पाहिजे म्हणून। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सर्व कर्टन्स वगैरे मी संध्याकाळी लावून घेते, सर्व लाईट्स ऑन करते। श्री स्वामी समर्थ, तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील, आनंदातच राहा। तर पावसाळा सुरू झालेला आहे। आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की बाहेर कशा प्रकारे वातावरण सुरू झालेलं आहे आणि नवीन नवीन पावसाळा खूप छान वाटतो नाही का? जेव्हा खूप जास्त गरमीला आपण कंटाळलेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं की थोडंसं थंड थंड वातावरण तयार व्हावं। तर मला तर असं असतं ना की जेव्हा जेव्हा जून महिना स्टार्ट होतो तेव्हा मला पावसाळा खूप आवडतो की मस्त थंडगार वाटतंय, एकदम छान वाटतंय। आणि जे लोक मुंबईत राहतात त्यांना तर माहितीच आहे की मुंबईची गरमी काय असते। तर मला सुरुवातीला खूप भारी वाटतं की पाऊस पडतोय, वाव मस्त। पण नंतर नंतर जसं जसं जुलै ऑगस्ट महिना जसं जसं पास व्हायला लागतो तसं कंटाळायला लागतो की बस झाला आता पाऊस, बस झालं असं व्हायला लागतं। पण अजून तरी सुरुवात आहे तर छान वाटतंय। तर आज वीकेंड आहे आणि वीकेंडला आपलं सगळंच आरामशीर असतं, तसंच माझं आज एकदम सगळं आरामशीर सुरू आहे। आणि आज मी केसांना हेअर कलर केला आहे आणि मी तो घरीच केलेला आहे, जे टचअप असतं ना ते केलेलं आहे आणि त्यासाठी मी लॉरियलचा हेअर कलर यूज केलेला आहे आणि खूप छान रिझल्ट आलेत। हे बघा खूप सुंदर हेअर कलर आहे। मी नॅचरल कलरच यूज करते, ब्राऊन कलर यूज करते मी माझ्या केसांना आणि खूप छान कलर, नॅचरल कलर वाटतो आपल्या केसांवर। तर मी तुमच्याशी शेअर करणार होते की मी कशा प्रकारे करते वगैरे, म्हणजे मिनी ब्लॉग विचार चालू होता माझा। पण सकाळी खूप जास्त गडबड झाली, म्हणजे ॲक्च्युली मी खूप लेट उठले आणि मग लेट उठल्यामुळे सगळंच लेट, कारण वीकेंड असल्यावर सगळं आरामशीर असतं आपलं आणि मुलांनाही शाळेला अजून सुट्ट्या आहेत, तर सगळं काही एकदम आरामशीर सुरू आहे, म्हणून मग नाही करू शकले। पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा माझ्या केसांना जेव्हा टचअप करेल किंवा घरच्या घरी हेअर कलर करेल तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल। कारण मी सध्या ठरवलंय की मी केसांना मेहंदी लावणार नाही आणि केस मेहंदीमुळे जरा जास्तच सफेद व्हायला लागले तसं वाटायला लागलंय मला। तर आणि मेहंदीमुळे हे पण होतं ना, आणि म्हणजे ड्रायनेस पण खूप जास्त येतो। ऑलरेडी माझे केस खूप जास्त ड्राय आहेत, तर त्यामुळे मी
लास्ट टाइम जेव्हा सलॉनमध्ये गेली होती मी लुकवेलला जेव्हा गेले होते सलॉनमध्ये हेअर स्पा वगैरे केला होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅम तुम्ही मेहंदी अजिबात यूज करू नका, मेहंदीमुळे तुमची जे स्कॅल्प आहे ना ती ड्राय होत चालली आहे. मग म्हटलं चला आपण हेअर कलर करूया. मग म्हटलं घरी ट्राय करूया आधी, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही आता सफेद केस जे आहेत ते तर सफेद झालेलेच आहेत, काय त्याला आपण काय करू शकत नाही. आणि मग 15-15 दिवसाला आपण सलॉनमध्ये जाऊन बसू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी हा एक ऑप्शन चांगला असतो की आपण केसांना हेअर कलर करू शकतो. तर जर तुम्हाला पण ते प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. पण मला रिझल्ट खूप बेस्ट वाटला आणि एकदम स्मूथनेस वगैरे पण छान वाटतोय आणि शाईन पण आली आहे केसांना. तर मी तुमच्याशी पुढच्या वेळेस नक्की शेअर करेल किंवा मिनी ब्लॉग तरी मी बनवेल त्याचा. तर मला खूप भीती वाटते असे सगळी केमिकलवाले प्रोडक्ट्स यूज करायची आणि त्यासाठी मी सलॉनला जात नाही. म्हणजे मी खूप कधी कधी विचार करते की जावं मस्त छान कलर करावा, पण असं वाटतं आपले केस डॅमेज होऊन जातील किंवा ज्यांनी केलेलं आहे हेअर कलर त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की केस डॅमेज होतात, खूप जास्त ड्राय होतात, गळायला लागतात. आणि मग मला ना असं वाटतं की काहीतरी नॅचरल करूया. पण नॅचरल आपण काय करणार? नॅचरलमध्ये सुद्धा हल्ली सगळं म्हणजे सगळ्या बाजूने मिलावटच आहे आजकाल आणि सगळ्या बाजूने आपण कोणत्या गोष्टीला एकदम ऑर्गॅनिक आणि नॅचरल अशी गोष्ट बोलूच शकत नाही. आणि मेहंदी म्हटलं तरी त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आहेतच. मग म्हटलं जाऊ दे, काही ऑप्शनच नाही आता सध्या, हेअर कलर घरीच करूया. आणि त्याच्या मागे एक कारण सुद्धा होतं हेअर कलर एवढं अर्जंट करण्यामागे. खरं तर पावसाळ्यामध्ये मी खूप जास्त केस वगैरे धुवत नाही, कारण माझे केस लवकर सुकत नाही आणि मग मला डोकेदुखी वगैरे मायग्रेनचा इश्यू होतो. तर मी काय केलं, खरं तर एवढ्या अर्जंटमध्ये करणार नव्हती, पण ॲक्च्युली काय झालं ना, आमचा जो शो होता ना, म्हणजे जो आमचं ब्युटी पेजंट होतं, त्या ब्युटी पेजंटच्या विनर्सला म्हणजे आम्हाला जेवढ्या मुली विनर्स होत्या ना त्यांना सगळ्यांना संडेला एका शोला बोलवलेलं आहे. म्हणजे आमचा जो AR वेंचर्स आहे, ज्या AR वेंचर्ससाठी आम्ही पार्टिसिपेट केलं होतं ब्युटी पेजंटमध्ये, तर त्याच AR वेंचर्सचा एक शो आहे स्टायलिस्टा नावाचा. तर त्या शोच्या ज्युरीसाठी आम्हाला बोलवलेला आहे. म्हणजे ज्या मुली विनर्स आहेत त्यांना तिथे जज म्हणून बोलवलं आहे आणि तो शो उद्या आहे. तर म्हणून मी म्हटलं थोडासा लुक आपला चेंज करूया आणि इन्स्टंट लुक ग्रे हेअर कवर करण्यासाठी दुसरं काय करता येणार आहे, म्हणून माझ्याकडे एक हेअर कलर घरात होताच पडलेला. म्हटलं तोच हेअर कलर यूज करूया. आणि म्हणजे ही वेळ आता महत्त्वाची आहे, कारण एका दिवसामध्ये लास्ट मोमेंटला तुम्ही काय करणार ना ग्रे हेअरला. आणि त्या शोसाठी गाऊन घालून जायचं आहे, क्राऊन घालून जायचं आहे आणि एकदम व्यवस्थित रेडी होऊन जायचं आहे. तर म्हणून थोडीशी मी ही तयारी करत होती. तर आता व्लॉगला सुरुवात करते. माझे तर गप्पा चालूच राहणार आहेत आणि तुमच्याशी बोलायला गप्पा मारायला मला खूप आवडतं, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर काय नाही, रोजचंच रुटीन आहे. खरं तर आम्ही तिघेच जण घरामध्ये राहतो. तुमच्याशी काय शेअर करावं ते पण मला विचार पडतो की रोज रोज मी काय शेअर करू. कारण कसं असतं ना, जेव्हा मोठी फॅमिली असते तेव्हा आपल्याला खूप काही कॉन्टेंट असतो शेअर करण्यासाठी ब्लॉग्समध्ये. आणि जेव्हा छोटी फॅमिली असते तुम्ही काय शेअर करणार? रोजच आपली लाईफस्टाईल आपण म्हणजे रोज आपण काय शेअर करणार 3 जणांच्या फॅमिलीमध्ये. तरी मी प्रयत्न करते की तुम्हाला इंटरेस्ट वाटेल आणि इंटरेस्टिंग ब्लॉग होईल असा प्रयत्न करते. पण जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये काही असेल काही कॉन्टेंट की असे टाईपचे व्हिडिओ बनव किंवा कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनव, तर ते सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करा. आणि काय झालं आहे ना, कॉन्टेंट जरी काय करावं हे सुचत नसलं ना तरी मी सुरुवात करते व्लॉगला की समहाव कुठेतरी होऊन जाईल फ्लोमध्ये ब्लॉग असं करते. कारण मला ब्लॉगिंग करायला खूप आवडतं म्हणून मी ब्लॉगिंग करते. की असं नाही की काही प्रेशर आहे किंवा काय आहे, असं काही नाही आहे. मला आवडतं आणि जी लाईफस्टाईल आहे ती दाखवायला आवडतं. कोणताही फेकपणा किंवा कोणतंही काही असं नाही की उगाच दाखवायचं आहे किंवा व्ह्यूजसाठी काहीतरी दाखवायचं आहे, असं काही नाही आहे. की फक्त मला आवडतं म्हणून मी शेअर करते. तर तुम्हाला जर व्लॉग आवडत असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि काही सजेशन्स असतील तरी सुद्धा नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप करत अजिबात बघत जाऊ नका. बघा कसं झोपलाय लालू. नुसता झोपा काढतो, दूध पितो आणि झोपा काढतो नुसता. वाट अंधेरा वॉट अंधेरा. उठा, मला बेडशीट टाकायचंय.
राईट हँड लेफ्ट हँड उठा. थोड्या वेळ. माई परिस्वरी उठा. नाही नाही मला बेडशीट टाकायचंय. पटकन उठा. काय खूप हसायला येतं. हस ना स्वरा. तुझावाला एक ती वाली स्माइल. स्वरा ती वाली स्माइल. आज नाही येते. का नाही येते? त्या उशीला पण मला कवर घालायचंय जी उशी तू घेऊन बसलीये. माही आणि तू ते पांघरून का नाही घडी वगैरे करून ठेवत? असंच का फेकते पांघरून अंगावरचं? लवकर उठा. चला मला लवकर बेडशीट टाकायचंय. नाही नाही मूवी चालू आहे. कोणता मूवी लावते? हल्ली ना माही खेळायला जाण्यासाठी खूप कंटाळा करायला लागली आहे, कारण बाहेर पाऊस पण असतो आणि तिचे फ्रेंड्स घरी येऊन बसलेले असतात. मग सगळ्याजणी मिळून मूवी वगैरे बघतात किंवा मग काहीतरी मोबाईलवर बघत बसतात. काय सांगणार ना, जेव्हा त्यांना कंटाळा येतो तेव्हा दुसरं काय. हल्लीची लाईफस्टाईलच अशी झाली आहे की आपण म्हणजे मुलांना मोबाईलपासून किती वेळ लांब ठेवू शकतो ना. कंटिन्यू मोबाईल किंवा टी व्ही बघत असतात. जर खेळायला जायचं असेल तरी बाहेर पाऊस असतो, त्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे सध्या. तर मी संध्याकाळची वेळ, बत्तीची वेळ माझी झालेली आहे, त्यामुळे बत्ती करून घेतलेली आहे. तर खूप बत्ती केल्यावर मला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. 2 मिनटं जरी देवापुढे उभं राहिलं तरी खूप मन शांत झाल्यासारखं वाटतं. आणि यानंतर माझी जी सेवा असते ती केल्यावर तर एकदमच भारी वाटतं. त्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणी आहे की ज्यांना सेवा करण्याची खूप म्हणजे इच्छा आहे, पण त्यांनी अजून सेवेला सुरुवात केलेली नाही आहे, तर त्यांनी नक्की स्वामी सेवेला सुरुवात करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल झाला आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स तर प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतात, पण जेव्हा आपण स्वामी सेवेची म्हणजे साथ आपल्याला मिळते ना, तेव्हा खरोखर स्वामींची कुठेतरी कृपा आपल्यावर होते. आणि कितीही प्रश्न आपले म्हणजे अडचणी असतील, दुःख असेल, तरी ना आपल्यावर त्याचा इफेक्ट होत नाही. म्हणजे दुःख तर सर्वांनाच असतात, पण त्या गोष्टीचा आपण इफेक्ट आपल्यावर होऊ देत नाही किंवा परमेश्वर आपल्यावर त्या गोष्टीचा जास्त इफेक्ट होऊ देत नाही. इतके न्यूट्रल आपण होऊन जातो, एकदम शांत होऊन जातो. आणि आपलं जे इनर माइंड असतं ना, म्हणजे आपलं जे मन असतं ना, ते एकदम शांत होतं, एकदम शांतीला फील करायला लागतं. तर अशा प्रकारे सेवा जर तुम्ही सुरुवात केली, सेवा म्हणजे जास्त काही नाही, फक्त स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय वाचायचा आणि 1 माळ स्वामी समर्थ जप, बस एवढंच करायचं आहे. पण ह्या सेवेने तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. तर सेवा वगैरे मी पटापट करून घेतली. त्यानंतर पाणी भरायचं होतं, पण हे बघा ना माझ्या मडक्यावर कशा प्रकारे असं काळवटपणा आलेला आहे. ह्या वातावरणामुळे असं होतं आहे की कशामुळे होतं आहे मला काहीच समजत नव्हतं. थोडीशी बुरशी आल्यासारखं वाटत होतं. आणि हे पाणी, ह्या माठातलं पाणी आपण पितो, त्यामुळे नेहमी असं वाटतं ना की एकदम स्वच्छ राहावं. आपण ज्या वस्तू खातो पितो त्या तर ॲटलिस्ट भरपूर स्वच्छ आपल्याला ठेवायलाच पाहिजे. तर मी जेव्हा बघितलं की हा खूप काळा झालेला आहे माठ, तर मी तो पूर्ण खाली घेतला आणि घासून काढला. पण थोडासा निघाला. काही बाजूंचा काळवटपणा हे इतका पक्का झालेला आहे की निघतच नाही आहे. मला असं वाटलं की वरवर बुरशी वगैरे आलेली की काय असं, पण खरं तर वरवर बुरशी नव्हती, तो कलरच तसा झालेला होता. आता हे मडकं जे आहे ते घेऊन भरपूर वर्ष झाली, म्हणजे साधारण 2-3 वर्ष तर झालेलीच आहे. तर एका बाजूचा काळवटपणा जो आहे तो निघाला आहे, पण दुसऱ्या बाजूचा अजूनही तसाच आहे. मग काही ऑप्शन नव्हता, मी स्वच्छ घासण्याचा प्रयत्न केला, जेवढा निघाला तेवढा. त्यानंतर स्वच्छ पाणी वगैरे भरून माठामध्ये ठेवलं. आणि रोज मी माठातलं पाणी बदलत नाही, साधारण 3-4 दिवसाला बदलते. कारण पाण्यामध्ये जो गाळ असतो, थोडीफार घाण असते, थोडीफार माती असते, ती ह्या माठाच्या तळाशी जाऊन बसते आणि मग ते अशुद्ध पाणी पिलेलं चांगलं नसतं. तर मी इथे जो माझा तांब्या आहे तो क्लीन केला आहे, पण त्यामध्ये माझ्या हाताची बघा काय वाट लागलेली आहे. पितांबरीने जेव्हा आपण घासतो तेव्हा तांब्या तर एकदम क्लीन होतो, पण हात एकदम काळा होऊन जातो माझा. तर त्यानंतर मी थोडीशी कॉफी एन्जॉय करायचं ठरवलं, कारण एकामागे एक काम केल्यानंतर मला थोडंसं रेस्ट घ्यावासा वाटतो. आणि रेस्ट घेताना माझा फेवरेट टाईमपास काय आहे माहिती आहे का? रील्स बघणं. मलासुद्धा खूप जास्त रील्स बघायला आवडतं. मी इंस्टाग्रामवर खूप रील्स बघत असते आणि फेसबुकवर सुद्धा कधी रील्स आणि काही इन्फॉर्मेशन असेल तर तीसुद्धा बघते. तर हा आहे माझा तो ड्रेस, तो गाऊन जो मी उद्या घालणार आहे. आणि हा गाऊन माझी फ्रेंड आहे ना समीक्षा, तिने शिवलेला आहे. आणि माझे बहुतेक जेवढे ड्रेसेस आहेत सगळे तिने शिवले, पण हा गाऊन माझा नाही आहे, हा तिची मुलगी आहे संस्कृती, तिचा हा गाऊन आहे. आणि मी तिला सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा तिने हा गाऊन घातला होता ना मला खूप आवडला होता. मग मी तिला बोलली होती की एकदा तरी मला घालायला दे. आणि उद्या आम्ही ज्युरी म्हणून जाणार आहे तिकडे शोसाठी, तर तिकडे असाच काहीतरी गाऊन वगैरे घालायचा होता. तर माझ्याकडे पण आहेत गाऊन, पण ते सगळे घालून झालेले होते. म्हणून मग मी तिला म्हटलं की तुझा गाऊन मला दे. मग तिने तिचा गाऊन मला दिला. तर हा एकदम सुंदर बोलतात ना एकदम
काय बोलतात त्याला, फ्रोझन एल्सा जशी घालते ना तसा टाईपचा एकदम कलर आहे. म्हणजे कलर तर खूपच सुंदर आहे या ड्रेसचा. मला कलरच खूप जास्त आवडलेला आणि जेव्हा तिने घातलेला ना तेव्हाच मला म्हणजे मी लिटरली या ड्रेसच्या प्रेमात पडलेली. इतकं जास्त ऑब्सेशन झालेलं मला या ड्रेसचं की मी तिला बोललेली की संस्कृती मला नक्की एकदा तरी घालायला दे. आणि तिने हा ड्रेस मला दिला लगेच. बोलली की घाल का की तुला जेवढा वेळा घालायचा तेवढा वेळा घाल. म्हणजे खरंच खूप शी इज व्हेरी डार्लिंग. मग आता हा ड्रेस उद्या घालायचा तर त्याची तयारी माझी सुरू आहे. आणि ह्या ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी म्हणजे जास्त काय नाही घालणार आहे मी, पण हातात वगैरे कोणतं घड्याळ घालायचं, कोणता एका हातामध्ये ब्रेसलेट घालेल किंवा एखादा नेक पीस वगैरे घालेल, तर कोणते इयरिंग घालायचे काय सगळं डिसाईड करायचं आहे. मेकअप कसा करायचा आहे ते पण नाही ठरवलंय. हेअर्सचं काय करायचं ते पण नाही ठरवलंय. तर मे बी मी हेअर स्ट्रेट करेल किंवा मग असे कर्ल्सच राहून देईल, पण काहीतरी मग हेअरस्टाईल वगैरे करेल कारण मला क्राऊन वेअर करायचा आहे. तर त्या हिशोबाने आता माझी तयारी सुरू होणार आहे. आणि आता मी स्वयंपाक नाही करणार आहे कारण आम्ही पावभाजी खायला बाहेर जाणार आहोत. तर स्वयंपाकाचं काम आज नाही आहे. म्हटलं चला मग तेवढ्या वेळामध्ये ही तयारी करून घेते कारण उद्या सकाळी 9ला मला घरातून निघायचं आहे आणि सकाळी 11चा शो आहे. तर मे बी उद्याचा पूर्ण दिवस माझा तिकडेच जाईल. तर त्या शोशी रिगार्डिंग मी व्लॉग बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल की ॲज अ जज माझा एक्सपिरियन्स कसा होता, तो प्रोग्राम कसा होता, कोणी इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, सगळं मी तुमच्याशी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. तेव्हा स्टे ट्यून, सगळे व्लॉग नक्की बघा आणि तुमचं प्रेम असंच देत राहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.